ही आपली शेवटची बैठक आहे। आता याच्यानंतरची बैठक ही लोकसभेच्या विजयानंतरच आपली बैठक होणार आहे आणि म्हणून या बैठकीतून ऊर्जा आणि संकल्प दोन्ही आपल्याला घेऊन जायचं आहे। ही बैठक मराठवाड्यामध्ये होते आणि साहजिकच मराठवाड्यामध्ये बैठक होत असताना स्वर्गीय प्रमोदजी आणि स्वर्गीय गोपीनाथजी या दोघांची आठवण ही आपल्याला निश्चित या ठिकाणी येते, कारण या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी आज ज्या शिखरावर पोहोचली आहे त्या शिखरापर्यंत पोहोचवण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा होता असे आपले प्रमोदजी आणि माननीय गोपीनाथजी हे दोघेही आज आपल्यात नसले तरी देखील त्यांचं स्मरण आणि त्यांची प्रेरणा ही मात्र आपल्याला सातत्याने आज देखील होत असते। खरं तर मगाशी रावसाहेबांनी सांगितलं की निवडणुकीचे सगळे निकाल आपल्याकरता अनुकूल आहेत। आज देखील 5 नगरपालिकांच्या निवडणुका झाल्या, 5 पैकी 4 ठिकाणी आपल्याला बहुमत मिळालं आणि 3 नगराध्यक्ष आपले निवडून आले आणि सर्वाधिक नगरसेवक देखील भारतीय जनता पक्षाचे निवडून आले। पण मगाशी रावसाहेबांनी विजयाच्या संदर्भातलं जे विश्लेषण केलं त्याच्यामध्ये आता रावसाहेब भर पडली आहे आणि आपल्या सगळ्यांच्या माहिती करता सांगतो, नुकतीच राष्ट्रवादीने आपली परिवर्तन यात्रा का संघर्ष यात्रा, आता ते 2 पक्ष इतक्या वेगवेगळ्या यात्रा काढतात की नावही माझ्या लक्षात राहत नाही, पण जी कुठली यात्रा असेल ती रायगडावरून सुरू केली आणि आजच रायगड जिल्ह्याच्या कर्जत नगरपालिकेमध्ये एनसीपीची सत्ता त्या ठिकाणी आपण हरवली आणि भारतीय जनता पार्टी, सेना आणि आरपीआय ही सत्ता आजच आपण त्या ठिकाणी स्थापित केली। जहां जहां पाव संतन के तहा तहा बंटा ढार ही आता राष्ट्रवादीच्या संदर्भातली गोष्ट स्पष्ट झालेली आहे आणि जनतेनं त्यांच्या यात्रेला दिलेला हा प्रतिसाद आहे। पण केवळ राष्ट्रवादीला दिला असं नाहीये, काँग्रेसने देखील आता त्यांच्या यात्रेचा 4था, 5वा का 6वा फेज हा विदर्भातनं सुरू केला आणि गडचिरोलीपासून सुरू केला। त्या गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी नगरपालिकेची आज निवडणूक झाली आणि त्याही ठिकाणी नगराध्यक्षासहित संपूर्ण बहुमत भारतीय जनता पक्षाला मिळालं। यांनी कितीही आकांड तांडव केला तरी जनता कोणाच्या पाठीशी आहे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक निवडणुकीने दाखवलाय, प्रत्येक निवडणुकीने दाखवलाय। आणि आता तर या देशामध्ये एक अत्यंत महत्वाची निवडणूक येऊ घातली आहे। आज ज्यावेळी आपण जालन्यामध्ये आपली कार्यकारिणी करतोय, या कार्यकारिणीच्या माध्यमातून आपलं जे संघटन आहे, जी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्षाची ताकद आहे, निवडणूक हे जर युद्ध असेल तर संघटन आमचं अस्त्र आहे, निवडणुकीचं उपकरण आहे आणि या संघटनेला एक दिशा देण्याकरता आणि या संघटनेचं नेतृत्व करणारे महाराष्ट्रातले जे कार्यकर्ते आहेत, या कार्यकर्त्यांना ऊर्जा देण्याकरता या जालन्याच्या भूमीमध्ये आपण आलो। ही समर्थ रामदासांची भूमी आहे, मगाशी त्याचा उल्लेख झाला आणि समर्थ रामदास म्हणायचे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तिथे अधिष्ठान हवे भगवंताचे। भारतीय जनता पक्षाच्या करता भगवंत जनता आहे आणि भारतीय जनता पक्षाकरता भगवंत ही खऱ्या अर्थाची संघटना आहे आणि म्हणून आपल्याकरता आपण हे म्हटलं पाहिजे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयांचे, तिथे अधिष्ठान हवे आहे संघटनेचे। ते संघटनेचं अधिष्ठान आज मांडण्याकरता या ठिकाणी कार्यकारिणीची सभा आपण घेतली आहे।
बंधू भगिनींनो, नुकतीच संक्रांत आपण पार पाडली. आता संक्रांत कोणावर आणायची आहे याची आपल्याला कल्पना आहेच, पण संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होतो आणि उत्तरायण ज्यावेळेस सुरू होतो त्यावेळेस दिवस मोठा मोठा होत जातो आणि ज्यावेळेस दिवस मोठा मोठा होत जातो त्यावेळी सूर्य देखील अधिक काळ त्या ठिकाणी आपल्याला तळपताना दिसतो. या उत्तरायणामध्ये एकीकडे सूर्यासारखी ऊर्जा घेऊन आपल्याला हा जो नवीन दिवस आहे, हा दिवस, या दिवसाचा क्षण आणि क्षण आणि आपल्या आयुष्याचा कण आणि कण येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि भारत देशाकरता द्यायचा आहे. आपल्याला कल्पना आहे की ही निवडणूक भारतीय जनता पक्षाकरता नाही आहे, ही निवडणूक केवळ मोदीजींकरता नाही आहे, ही येणारी निवडणूक या भारताचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे. कारण भारताला जी गती मोदीजींच्या नेतृत्वात मिळाली, आज देशातील सर्वाधिक वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था भारत आहे. जगाचं लक्ष लागलेली अर्थव्यवस्था भारत आहे. जगाच्या पाठीवर ज्या देशाकडे विस्मयचकित होऊन जग पाहतं तो भारत आहे. आणि भारताची ही जी विजय गाथा आहे ही एका अशा टप्प्यावर पोहोचली आहे की पुढच्या 5 वर्षामध्ये स्वामी विवेकानंदांनी जे दिग्विजयाचं स्वप्न पाहिलं होतं, 21वे शतक हे भारताचं शतक असेल हे स्वामी विवेकानंद सांगायचे. त्या 21व्या शतकाचा दिग्विजय प्राप्त करून घेण्याकरता गाडी रुळावर सुसाट धावते आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वामध्ये स्वामी विवेकानंदांना अपेक्षित असलेला दिग्विजयी भारत आपण तयार करू शकतो. आणि म्हणून ही निवडणूक केवळ 5 वर्षाची नाही आहे, ही निवडणूक एका पर्वाची निवडणूक आहे. ही निवडणूक भारताच्या भविष्याची आणि भवितव्याची निवडणूक आहे. आणि मला असं वाटतं अशा या संपूर्ण परिस्थितीमध्ये आपल्याला एक संधी देखील मिळाली आहे. इतिहासाचं साक्षीदार होण्याची संधी ही फार कमी मिळत असते. गेल्या 2014ला आपण इतिहास स्थापित केला, त्याचे साक्षीदार आपण झालो. ज्या वेळी या देशामध्ये संक्रमणाची अवस्था असते, 1977 साली या देशापुढे आव्हान उभं राहिलं. भारतीय जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी केलं आणि त्यातनं संघर्ष उभा केला आणि या देशामध्ये परिवर्तन केलं. माननीय अटलजींच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये पुन्हा आम्ही परिवर्तन केलं. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आम्ही परिवर्तन केलं. आता 2019 सालची निवडणूक या 2014च्या परिवर्तनाला शिक्कामोर्तब करण्याची निवडणूक आहे. 2014 सालापासनं जो विकासाचा रथ आता आपण पुढे नेतोय, तो रथ योग्य दिशेला नेण्याकरता एक नवीन इतिहास रचण्याची संधी आपल्याला मिळते आहे. हे खरं आहे, आपल्या विरुद्ध अनेक पक्ष एकत्रित होत आहेत. आपल्या विरुद्ध जे एकमेकाचं तोंड पाहत नाही असेही पक्ष एकत्रित होत आहेत. या पक्षाला नीती नाही आहे, नियम नाही आहे, धोरण नाही आहे. या सगळ्या पक्षाचं एकच धोरण आहे, ते म्हणजे मोदीजी हटाव. आणि हे धोरण कशा करताय? या सगळ्या पक्षांना एकाच व्यक्तीची भीती वाटते की हा व्यक्ती जर पुन्हा निवडून आला, 5 वर्षात आमचं अस्तित्व अर्ध केलं, पुढच्या 5 वर्षात आमचं अस्तित्व उरणार नाही. आणि म्हणून हे नीती नियम धोरण म्हणून एकत्रित आले नाहीत, हे सगळे मोदीजींच्या भीतीपोटी या ठिकाणी एकत्रित आले आहेत. देशाचा विकास यांचं ध्येय नाही आहे. भारताला महासत्ता बनवणं ध्येय नाही आहे. भारताला विकसित भारत बनवणं ध्येय नाही आहे. भारताच्या गरिबापर्यंत त्या ठिकाणी विकास पोचावा हे यांचं ध्येय नाही आहे. भारतामध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन व्हावं हे यांचं ध्येय नाही आहे. यांचे 2च ध्येय आहेत, एक मोदी हटाव आणि दुसरं ध्येय मला खुर्ची कशी मिळेल.
माझा आज सवाल आहे, मी हे जेवढे 30-34 पक्ष खिचडी त्या ठिकाणी बंगालमध्ये ममताजींच्या नेतृत्वात एकत्रित आली होती, यांना मी एवढीच विनंती करू इच्छितो, तुमचा नेता कोण आहे हे तरी एकदा ठरवून दाखवा. अरे निवडणुकीच्या आधी तुम्ही नेता ठरवू शकत नाही, निवडणुकीनंतर तर सत्तेचे लचके तोडण्याकरता तुम्ही कुठल्या स्तराला जाल. पण काळजी करू नका, यांना कोणालाही सत्तेच्या चाव्या मिळणार नाहीत. हे सगळे आपापल्या राज्याचे नेते आहेत. राज्याच्या पलीकडे यांना कोणी ओळखतही नाही, मानतही नाही. आपले अमितजी म्हणतात हे खरं आहे. अमितजींनी एक दिवस प्रश्न विचारला, म्हणाले हे महागठबंधन तयार झालं, या महागठबंधनचे नेते देवेगौडा हे जर या ठिकाणी जालन्याला सभा घेण्याकरता आले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील. शरद पवार हे जर मणिपूरला सभा घ्यायला गेले तर किती लोक त्यांच्या सभेला जातील. त्या ठिकाणी अखिलेश यादव हे जर मद्रास चेन्नईला सभा घ्यायला गेले तर कोण त्यांची सभा ऐकायला जाईल. ते काय बोलतात आपल्याला समजत नाही, तर चेन्नईवाल्यांना कुठनं समजणार आहे. पण या देशामध्ये एक नेता असा आहे, असे तू हिमाचल दक्षिणेपासनं तर या उत्तरेपर्यंत आणि पूर्वेपासनं पश्चिमेपर्यंत कुठल्याही शहरामध्ये गेला, गावामध्ये गेला तर लाख लाख लोक ज्यांचं भाषण ऐकायला जातात, असा एकमेव राष्ट्रीय नेता जर कोणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे हे महागठबंधन करू द्या, महाठगबंधन करू द्या, कोणताही यामध्ये परिवर्तन होणार नाही. याने कुठल्याही प्रकारे चिंतित असण्याचं कारण नाही. आज बघा, काँग्रेस राष्ट्रवादी एकत्रित येऊन निवडणुका लढायला लागले. आजच्या नगरपालिकेच्या निवडणुका त्यांनी एकत्रित लढून देखील काँग्रेस राष्ट्रवादीचे दोघांचे मिळून जेवढे नगरसेवक आले त्यापेक्षा जास्त नगरसेवक एकट्या भारतीय जनता पक्षाचे आज देखील आले आहेत. आणि म्हणून आपण निवडणुका खूप लढलोय. आपण निवडणुका सत्तेकरता लढत नाही. आज तर आपण जिंकतोय, पण जेव्हा आपण जिंकत नव्हतो तेव्हा देखील आपण निवडणुका लढायचो. हार आणि जीत हा आपल्याकरता विषय नाही आहे. आपण तर आता रोज जिंकतोय, भविष्यात देखील जिंकणार आहोत. पण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे, आपण निवडणुका लढतो ते एका ध्येयाने प्रेरित होऊन. आपण देशाकरता काम करणारे लोक, आपला पक्ष हा परिवाराचा पक्ष नाही आहे. आपला पक्ष हा जनतेचा पक्ष आहे. आपला पक्ष हा सामान्य माणसाचा पक्ष आहे. आपल्याला ही चिंता नाही आहे की माझ्यानंतर कोण, आपल्या मोदीजींना तर ती बिलकुलच नाही आहे, त्यांच्यानंतर कोण. खरं म्हणजे हा पक्ष केवळ ध्येयाकरता आणि हा देश मोठा झाला पाहिजे, या देशातला सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे याकरता काम करणारा देश आपला पक्ष आहे. आणि म्हणून आपण जर बघितलं तर गेले 50-60 वर्ष या देशामध्ये राजकारण झालं ते गरिबाच्या नावाने. गरिबी हटावचे नारे अनेक दिले गेले, गरिबी हटावचे कार्यक्रमही सांगितले गेले. गरिबी हटली नाही, गरिबापर्यंत एकही योजना पोचली नाही. मोदीजींचं सरकार पहिलं सरकार आहे की ज्या सरकारनं गरिबांकरता योजना तयार केल्या आणि त्या गरिबांपर्यंत पोहोचवल्या. दलालांचं दिल्लीतलं राज्य हे संपुष्टात आणलं, दलालांचं गल्लीतलं राज्य हे संपुष्टात आणलं आणि गरिबाकरताची योजना दिल्लीवरनं थेट गरिबापर्यंत पोहोचवण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आणि म्हणून जनधन सारखी योजना असेल तर 31 कोटी खाते हे या सरकारमध्ये निघाले. कोट्यावधी घरांमध्ये गॅस सिलेंडर पोहोचले, कोट्यावधी गरिबांना घर मिळालं, कोट्यावधी लोकांच्या घरामध्ये त्या ठिकाणी वीज पोहोचली, कोट्यावधी तरुणांना मुद्राच्या माध्यमातून रोजगार मिळाला, कोट्यावधी लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. हे जे परिवर्तन झालं हा प्रत्येक व्यक्ती गरीब आहे आणि म्हणून गरिबाकरता काम करणारे सरकार आहे. आणि या देशातल्या गरिबाला आज मोदीजी हे खऱ्या अर्थानं त्यांचे तारणहार वाटतात. आणि म्हणून या देशातला गरीब असेल, या देशातला शेतकरी असेल, या देशातला तरुण असेल,
हा मोदीजींच्या पाठीशी आजही खंबीरपणे उभा आहे। बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थानं मगाशी सांगितलं हे खरं आहे, या सरकारनं शेतकऱ्यांकरता जे निर्णय घेतले या आधीच्या सरकारनं असे निर्णय कधी घेतले नव्हते। स्वामीनाथन ज्या दिवशी आमचं सरकार आलं त्या दिवशीपासून स्वामीनाथनचा घोषा यांनी लावला। 2006 साली स्वामीनाथन यांचा रिपोर्ट आला। या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे हमी भाव द्यायचे हे सांगितलं। 50% नफा पकडून हमी भाव देण्याच्या संदर्भातलं सूत्र त्यांनी दिलं। माझा सवाल आहे, 2006 पासून 2014 पर्यंत सरकार कोणाचं होतं? 2006 पासून 2014 पर्यंत या देशाचे कृषी मंत्री कोण होते? या देशाचे कृषी मंत्री शरद पवार साहेब होते। या देशाचे पंतप्रधान मनमोहन सिंग जी होते। पण या 2006 ते 2014 पर्यंत या रिपोर्टवर ते बसून राहिले। या रिपोर्टवर कुठलाही निर्णय त्यांनी केला नाही। आणि मोदीजींनी या ठिकाणी हा निर्णय केल्यानंतर त्या निर्णयावर शंका उचलण्याचं काम या लोकांनी सुरू केलं। बंधू भगिनींनो, तुम्ही आणि मी जर सांगितलं असतं तर यांना खोटं वाटलं असतं, पण स्वतः स्वामीनाथन यांनी पेपरमध्ये लेख लिहिला आणि सांगितलं, मी दिलेल्या रिपोर्टवर युपीएचं सरकार पालथी मारून बसलं, एक कागदही त्यातला वर येऊ दिला नाही। माझ्या रिपोर्टवर जर कोणी कारवाई केली असेल तर ती नरेंद्र मोदींच्या सरकारने केली। मी नाही म्हटलं, रावसाहेबांनी नाही म्हटलं, स्वतः स्वामीनाथन यांनी म्हटलं। ज्या दिवशी स्वामीनाथन यांनी लेख लिहिला त्या दिवशीपासनं यांच्या तोंडाला लकवाच मारला। आता स्वामीनाथनचं नावच घेत नाही, आता स्वामीनाथन बद्दल हे बोलतच नाही। बंधू भगिनींनो, केवळ स्वामीनाथन आयोग आम्ही लागू केला इथपर्यंत मर्यादित नाहीये। या महाराष्ट्रामध्ये आणि ही स्थिती देशाची देखील आहे। 15 वर्षाच्या यांच्या काळामध्ये हमी भावाची खरेदी किती झाली होती? 15 वर्षामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीने हमी भावाची खरेदी केली 450 कोटी रुपयाची 15 वर्षात। आणि आपल्या सरकारनं 3.5 वर्षामध्ये हमी भावाची खरेदी केली 8,500 कोटी रुपयाची। 450 कोटी आणि 8,500 कोटी या ठिकाणी। तरी देखील आमच्या पाशा पटेलांनी सांगितले गोष्ट खरी आहे। पाशा पटेलजी यांनी स्वतः अत्यंत प्रयत्न केले आणि मोदीजींनी त्या प्रयत्नांना प्रतिसाद दिला। आणि तो प्रतिसाद दिल्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये कापसाचा सोयाबीनचा भाव असा राहिला की त्याची खरेदी आम्हाला करावी लागली नाही। तरी देखील 8,500 कोटी रुपयाची खरेदी या ठिकाणी आम्ही केलेली आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे। आज या ठिकाणी मोदीजींनी जो पीक विम्याची योजना आणली, काही लोक म्हणतात ही पीक विम्याची योजना म्हणजे कुठेतरी बदमाशी आहे, हा फ्रॉड आहे। मी त्यांना खुलं आव्हान देतो, खुलं आव्हान, अरे या मंचावर आणि चर्चा करा। तुमच्या काळात देखील पीक विम्याची योजना होती। तुमच्या काळातल्या पीक विम्याच्या योजनेमध्ये किती पैसे मिळायचे? एकूण 15 वर्षामध्ये मागच्या सरकारच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 1600 कोटी रुपये मिळाले, 1600 कोटी। आणि मोदीजींच्या केवळ 3 वर्षाच्या पीक विम्याच्या योजनेमध्ये शेतकऱ्यांनी भरले 1600 कोटी आणि शेतकऱ्यांना मिळाले 12,000 कोटी रुपये। तुमची 1600 कोटीची योजना आणि शेतकऱ्याकडनं या ठिकाणी 1600 कोटी रुपये घेऊन 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना देण्याचं काम हे या सरकारनं या ठिकाणी केलं। खोटं बोल पण रेटून बोल। या ठिकाणी विम्याची योजना आहे, विम्यामध्ये आपण रिस्क विकत घेतो, जी काही जोखीम आहे ती विकत घेतो। मला विचारायचं आहे, आपल्यापैकी प्रत्येक जण स्कूटर घेतो, मोटरसायकल घेतो, कार घेतो, त्याचा आपण विमा काढतो। आपल्यापैकी किती लोकांना विमा मिळतो? अपघात झाला नाही तर विमा मिळत नाही। मग याचा अर्थ काय?
तुम्ही स्कूटर, मोटरसायकल किंवा मोटरचा विमा हा कंपनीच्या नफ्याकरता काढला, असा याचा अर्थ होऊ शकतो का? अनेक लोक LIC ची पॉलिसी काढतात. LIC ची पॉलिसी काढल्यानंतर मृत्युमुखी पडलं किंवा अपघात झाला तर पैसा मिळतो, पण तुम्ही मेलाच नाहीत आणि पॉलिसी जर तुमची संपली तर याचा अर्थ तुम्ही कंपनीला फायदा देण्याकरता पॉलिसी काढली, असा याचा अर्थ होतो का? आणि म्हणून खोटा बोल पण रेटून बोल. ज्या ज्या योजना शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आहेत, मोदी सरकारने काढलेल्या योजना आहेत, त्या प्रत्येक योजनेमध्ये लोकांना दिग्भ्रमित करण्याचं काम हे सरकार करत आहे. आज प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये 2014 सालापर्यंत एकूण ड्रिप इरिगेशन आणि मायक्रो इरिगेशन हे 4 लाख हेक्टरवर होतं. केवळ 4 वर्षामध्ये ते 12 लाख हेक्टरवर गेलाय. म्हणजे तुम्ही जेवढं काम तुमच्या हयातीत केलं त्याच्या दुप्पट काम हे केवळ 4 वर्षामध्ये माननीय मोदीजींच्या या ठिकाणी प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतनं आम्ही केलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मी तुम्हाला एवढीच विनंती करणार आहे. मग अशी सतीशजी म्हणाले, खरंय, काय झालाय ते पोचवण्याचा प्रयत्न करा. आता दिवस कमी आहेत, करण्यासारख्या अनेक गोष्टी असतील, निवडून आल्यानंतर पुन्हा करू, पण आता सल्ले देत बसू नका. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा हा एक प्रॉब्लेम आहे. काय झालंय हे सांगायच्या ऐवजी काय झालं नाही हे सांगण्यात आम्ही मोठी धन्यता मानतो. 10 गोष्टीपैकी 8 गोष्टी झाल्या, त्या पोचवायच्या ऐवजी ज्या 2 झाल्या नाहीत त्याचाच आपण बोलबाला करतो. त्या जरूर सांगा, आम्हाला येऊन सांगा, आपल्या पुढच्या टर्म मध्ये त्या गोष्टी देखील होतील. अरे या नालायकांनी इतके खड्डे खोदून ठेवले आहेत, एक एक खड्डा बुजवता आपल्याला थोडासा वेळ निश्चित लागणार आहे. 60 वर्षाचे खड्डे हे 5 वर्षात बुजवता येत नाही, पण 5 वर्षामध्ये खड्डे बुजवण्याची सुरुवात झाली आहे. अनेक खड्डे बुजवलेले आहेत, उरलेले खड्डे पुढे देखील बुजवू. पण जे झालंय ते कार्यकर्त्यांनी आता घरोघरी जाऊन सांगण्याची आवश्यकता आहे. खऱ्या अर्थानं आपण जर हे या ठिकाणी सांगितलं नाही तर ते लोकांना पोचणार नाही. आज आपली जी शेतकरी सन्मान योजना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं आपण सुरू केली, या योजनेमध्ये 50 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा आपण दिलाय. आणि गेल्या योजनेसारखा फ्रॉड नाहीये. मागच्या योजनेचा मी आजही दाव्यानं सांगतो आणि मी काँग्रेस राष्ट्रवादीला आव्हान देखील करतो. 2008 साली तुम्ही 6000 कोटीची कर्जमाफी केली. या कर्जमाफीमध्ये कुठल्या शेतकऱ्याला माफी मिळाली त्याची यादी मला द्या. ती यादी सरकारच्या दरबारी नाही, ती यादी बँकांकडे नाही, ती यादी कोणाजवळच उपलब्ध नाही. मी डंक्याच्या चोटवर सांगतो, आम्ही ज्यांना कर्जमाफी दिली त्या प्रत्येकाची यादी आणि त्याचं नाव, त्याचा पत्ता, त्याचा जिल्हा, त्याचा तालुका, त्याचं गाव आणि त्याचा मोहल्ला याचा पत्ता आमच्याकडे आहे. नव्हे त्यातली जवळजवळ 40 लाखाची यादी तर विधानसभेमध्ये पेन ड्राईव्ह मध्ये घालून विरोधी पक्षाच्या सगळ्या सदस्यांना देखील आम्ही दिली आहे. आणि म्हणून हे खरं आहे, काही लोक अजूनही राहिले असतील, योजना बंद केलेली नाही. आम्ही तर या योजनेमध्ये जेवढे परिवर्तन करता येतील आणि जेवढे जास्तीत जास्त लोक समाविष्ट करता येतील त्यांना समाविष्ट करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून मी या निमित्ताने निश्चितपणे सांगतो, जे राहिले असतील त्यांनाही समाविष्ट केलं जाईल. जोपर्यंत शेवटच्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना बंद होणार नाही. आणि बंधू भगिनींनो, आज खरं बघितलं, मगाशी दादांनी सांगितलं, सुधीर भाऊंनी देखील सांगितलं, मध्य प्रदेशात यांनी कर्जमाफी केली. काय परिस्थिती आहे जाऊन बघा. लोकांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न यांनी केला. आज त्या ठिकाणी लोक ज्या प्रकारे यांची ऐसी तैसी करतायत, रोज आपण टीव्हीवर त्या ठिकाणी पाहतो आहे. आणि म्हणून लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही, हे काँग्रेसच्या बाबतीत सिद्ध झालंय. आधी लबाडासारखे आश्वासनं देतात आणि निवडून आल्यानंतर मात्र त्या ठिकाणी कुठल्याही आश्वासन पूर्ण करत नाही. ही काँग्रेसची परिस्थिती आहे.
आज या महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ आहे. आमचा संपूर्ण मराठवाडा हा दुष्काळाच्या फेऱ्यामध्ये अडकलेला आहे. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जर आपण काम केलं नसतं तर आज मराठवाड्याची अवस्था काय असते याचा विचार देखील आपण करू शकत नाही. जलयुक्त शिवारला नाव ठेवण्याचं काम हे करतात. खरं म्हणजे जलयुक्त शिवारने सगळ्यात महत्वाचं जर काही केलं असेल तर पावसावरचं अवलंबित्व हे मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारनं कमी केलं. 2013-14 साली या महाराष्ट्रामध्ये 110% पाऊस पडला होता आणि या महाराष्ट्राची उत्पादकता होती 180 लाख मेट्रिक टन आणि त्या दशकातली सर्वात जास्त उत्पादकता 110% पावसामध्ये 180 लाख मेट्रिक टनाची त्यांची होती. मागच्या वर्षी आमच्याकडे दुष्काळ पडला आणि केवळ 84% पाऊस पडला. म्हणजे त्याच्या आधीच्या वर्षापेक्षा जवळजवळ 26% पाऊस कमी पडला. 26% पाऊस कमी पडून देखील या महाराष्ट्राची उत्पादकता मागच्या वर्षीची 185 लाख मेट्रिक टन होती. म्हणजे 180 लाख मेट्रिक टनापेक्षा जास्त. आणि त्याच्या आदल्या वर्षी जेव्हा 95% पाऊस पडला तेव्हा महाराष्ट्राने रेकॉर्ड केला आणि 232 लाख मेट्रिक टन उत्पादकता या महाराष्ट्राने दाखवली. जलयुक्त शिवार योजनेमुळे पावसामध्ये खंड पडला तरी प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आम्ही दिलं आणि त्यातनं शेतकऱ्याला सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न आम्ही केला. हे खरं आहे की जर निसर्गाने पाणी दिलंच नाही तर ते जमिनीमध्ये जाणार नाही. पण कमीत कमी पाऊस आला तरी तो जमिनीत गेला पाहिजे हा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केला. आणि म्हणून आज आपण बघा इतका कमी पाऊस पडून देखील टँकरची संख्या या मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यामध्ये नगण्य अशा प्रकारची संख्या आहे. आणि मला हा विश्वास आहे या दुष्काळाचा सामना देखील आम्ही मजबूतीने करू. मी केंद्र सरकारचे आभार मानतो. केंद्र सरकारमध्ये आम्ही दुष्काळाचा जो प्रस्ताव पाठवला हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. हा जो प्रस्ताव आहे हा लवकरच त्या ठिकाणी मंजूर होईल. आणि या देशामध्ये या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एप्रिल मे जूनच्या आधी कधी दुष्काळाची मदत मिळत नव्हती. पण केंद्र सरकारच्या माध्यमातून दुष्काळाची मदत आणि विम्याची मदत अशी दुहेरी मदत या ठिकाणी फेब्रुवारी महिना संपायच्या आत ही शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न हा आम्ही करणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या दुष्काळग्रस्त शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार मजबूतीनं या ठिकाणी उभं राहणार आहे. बंधू भगिनींनो, मी आपल्याला एवढीच विनंती या निमित्ताने करणार आहे. योजनांच्या संदर्भातली सगळी माहिती दिली आहे. मी रिपीटेशन करणार नाहीये. या ठिकाणी खऱ्या अर्थानं राजकीय प्रस्तावाच्या वेळी पंकजाताई असतील, विनोदजी असतील, सुधीर भाऊ असतील, या ठिकाणी चंद्रकांत दादा असतील, या सगळ्यांनी आज महाराष्ट्रामध्ये देशाच्या आणि महाराष्ट्राच्या माध्यमातून विकासाची काय काय कामं झाली ही सगळी कामं आपल्याला सांगितली आहे. आता एकाच गोष्टीची आवश्यकता आहे. आपलं सैन्य तैनात करून लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. आपण आज या ठिकाणी पेज प्रमुख संमेलन असेल, बूथ प्रमुखांचा संवाद असेल, क्लस्टरच्या बैठका असतील, या सगळ्या गोष्टी कशा करताय? सैन्य सज्ज करण्याकरता या सगळ्या गोष्टी आहेत. आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामधलं आपलं पेनिट्रेशन इतक्या चांगल्या प्रकारचं आहे की एकदा हे सैन्य तैनात झालं आणि आपण लोकांपर्यंत पोहोचलो, लोकांशी आपण संवाद केला तर खऱ्या अर्थानं आज लोकांमध्ये मोठी ऍक्सेप्टेबिलिटी आपल्याला आहे. मी युवा मोर्चाचं अभिनंदन करेन. युवा मोर्चानं सीएम चषकचा कार्यक्रम हातामध्ये घेतला. देशाच्या इतिहासामध्ये कुठल्याही एका स्पर्धेमध्ये 42 लाख स्पर्धकांचं रजिस्ट्रेशन उभ्या इतिहासामध्ये झालं नाही. एकट्या महाराष्ट्रामध्ये 42 लाख रजिस्ट्रेशन आमच्या युवा मोर्चानं केलं. आणि खेळ असा आहे, दुष्काळी भागामध्ये देखील खेळाडू उत्साहानं समोर आले आणि गावोगावी जे खेळ झाले, आमच्या प्रतिभांना या ठिकाणी जी संधी मिळाली आणि त्यातनं एक मोठं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आपण तयार केलं. आज हे 40 लाख लोक केवळ खेळ एवढा पुरतं मर्यादित नाहीये. यातला प्रत्येक माणूस आपल्याशी जुडलाय.
ही तरुणाई आपल्याशी जुडलेली आहे, ही ती तरुणाई आहे ज्यांनी मोदीजींना पुन्हा निवडून आणायचं ठरवलंय. ज्या तरुणाईला हे समजतं की या देशाला जर खऱ्या अर्थानं मजबूत देश करायचा असेल तर मोदीजींना निवडून आणायचं आहे. आणि म्हणून या तरुणाईला देखील आपल्या सोबत खेळायची आवश्यकता आहे. मी आपल्या आदिवासी मोर्चाचं देखील मनपूर्वक अभिनंदन करेन. आदिवासी मोर्चानं बिरसा मुंडा रथयात्रा काढली आणि अत्यंत प्रेरक पद्धतीनं आदिवासी समाजाकरता भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं काय काय केलं हे गावोगावी नेलं. या महाराष्ट्रातल्या 62 मतदारसंघांमध्ये प्रत्येक आदिवासी बहुल गावामध्ये हा रथ गेला. आणि मगाशी आपण त्याचं रिपोर्टिंग ऐकलं. लोक काय म्हणतात, कोण काय परसेप्शन तयार करतं याची चिंता करू नका. ज्या ज्या गावामध्ये हा रथ गेला त्या त्या गावानं स्वागत केलं. हजारोच्या संख्येनं आदिवासी बंधू जमत होते, योजना समजावून घेत होते, सम्मिलित होत होते आणि मोठ्या प्रमाणावर त्याला रिस्पॉन्स देखील देत होते. समाजाच्या कुठल्याही तबक्यामध्ये आपण गेलो तर लोक आपल्या सोबत येण्याकरता तयार आहेत. आवश्यकता आहे आता लोकांमध्ये जाण्याची, आवश्यकता आहे त्यांना हे सांगण्याची, काय घडलंय हे समजावून सांगण्याची. बंधू भगिनींनो, येता काळ हा आरोप प्रत्यारोपाचा काळ आहे. ज्यावेळी लोक निराश होतात त्यावेळी ते कुठल्याही स्तराला जातात. आणि काँग्रेस पार्टी तर असा पक्ष आहे तो आणि त्यांचे कच्चे बच्चे आता इतक्या निराशेत आहेत की त्यांना देशाचं भलं काय आहे याची चिंता नाही आहे. देशाचं हित आणि अहित त्यांना पाहायचं नाही आहे. खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या मानसिकतेमध्ये हे काँग्रेसचं आणि संपूर्ण विरोधी पक्षाची अवस्था आहे. बंधू भगिनींनो, राफेल देखील त्यातलाच एक प्रकार आहे. खरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने काँग्रेसच्या थोबाडीत अशी थप्पड मारलेली आहे की त्यांनी राफेलचं नावच घेऊ नये. पण लाज वाटेल तर त्याला काँग्रेस कसं म्हणता येईल. त्यांना कधी कुठल्याही गोष्टीची लाज वाटली नाही आणि म्हणून अजूनही ते राफेल राफेल करतायत. सर्वोच्च न्यायालयाने 2 गोष्टी अधोरेखित केल्या. पहिली गोष्ट, राफेलच्या संपूर्ण व्यवहारामध्ये या ठिकाणी कुठलाही घोटाळा झालेला नाही हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. आणि दुसरं, त्यांनी पॅरेग्राफ 26 मध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय, जे वारंवार जेटलीजी, जे वारंवार संरक्षण मंत्री सांगत होत्या की आम्ही राफेलचं डील केलं. 2008 साली तुम्ही जे डील केलं होतं त्यापेक्षा 20% कमी किमतींनी आम्ही त्याची खरेदी ही 2017 साली करतोय, 10 वर्षानंतर करतोय. हे जे वारंवार सांगितलं होतं त्या जजमेंटच्या पॅरेग्राफ 25 आणि 26 मध्ये त्या ठिकाणी तेच अधोरेखित करण्याचं काम सुप्रीम कोर्टाने केलंय आणि सुप्रीम कोर्टाने देखील ही भूमिका मान्य केलेली आहे. पण सुप्रीम कोर्टाने भूमिका मान्य केल्यानंतर देखील या ठिकाणी खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारची अवस्था आहे. मी काँग्रेसच्या कच्च्या बच्चांना जाहीर आव्हान देतो, राफेलच्या संदर्भात तुमच्याजवळ जेवढी कागद असतील तेवढी कागद घेऊन तुम्ही या, एका मंचावर या. आम्ही तयार आहोत. दूध का दूध, पाणी का पाणी करून टाकू आणि त्या ठिकाणी तुमचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही. राफेल मध्येही कोणाला दलाली मिळाली नाही म्हणून 2013 साली तुम्ही सौदा नामंजूर केला हे देखील लोकांसमोर आणू. आणि काका आणि मामाने या ठिकाणी हेलिकॉप्टर मध्ये कोणाकरता घोटाळा केला हे देखील लोकांसमोर आणू. आणि त्यामध्ये देशाच्या संरक्षणामध्ये कोण घोटाळेबाज आहे, कोण घोटाळे करतं याचा पर्दाफाश आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. बंधू भगिनींनो, यांची परंपराच घोटाळ्यांची आहे. यांना सत्ता घोटाळ्यांकरता पाहिजे. अरे मोदीजींना सत्ता हवी आहे सामान्याच्या विकासाकरता, शेवटच्या माणसाच्या कल्याणाकरता. आज आपला देश मजबूतीने उभा आहे. पाकिस्तानही वाकडी नजर करू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करू शकत नाही. या देशाच्या इतिहासामध्ये मोदीजींनी पहिल्यांदा एक
ऐतिहासिक कामगिरी करून दाखवली। यापूर्वी आपले जे युद्ध झाले, प्रत्येक युद्धामध्ये चीन आपल्या भूमीमध्ये आलं, चीनने आपल्या भूमीवर आक्रमण केलं, चीनने माघार घेताना आपल्या भूमिकेपैकी भूमी अतिक्रमित केली आणि चीनने प्रत्येक वेळी आपल्याला दबावाखाली ठेवलं। पण यावेळी मात्र चीन ज्यावेळेस आपल्याकडे येत होतं, भारताच्या सीमेत नाही, भारताच्या सीमेबाहेर जाऊन डोकलाममध्ये दुसऱ्या देशाच्या सीमेवर जाऊन चीनला रोखण्याचं काम हे मोदीजीच्या सरकारनं केलं आणि सांगितलं, खबरदार याच्या पुढे एक पाऊल जरी ठेवलं तरी आम्ही तुम्हाला ठेवू देणार नाही। आणि देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आपली भूमी तर सोडाच, दुसऱ्या देशाची 1 इंच भूमी देखील चीनला आपण घेऊ दिली नाही आणि चीनला सैन्य परत न्यावं लागलं। ही भूमिका मोदीजींनी करून दाखवली। एक मजबूत देश, अशा प्रकारचा देश तयार करण्याकरता मोदीजींना सत्ता हवी आहे। या देशातल्या शेवटच्या माणसाकरता, कल्याणाकरता सत्ता हवी आहे। आणि म्हणून या निवडणुका या आपल्या करता केवळ सत्तेपर्यंत पोहोचण्याचं साधन नाही आहे। या निवडणुका ज्या ध्येयाकरता आपण काम करतोय, हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, ज्या ध्येयाकरता अनेक क्रांतिकारकांना बलिदान दिलं की हा देश मोठा आहे, या देशाचं स्वातंत्र्य मोठं आहे, या देशाकरता अनेकांनी या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं बलिदान दिलं आणि हा देश सुजलाम सुफलाम झाला पाहिजे, या एका ध्येयाकरता आपण काम करतो। आणि या सुजलाम सुफलाम भारताच्या निर्मितीकडे जाण्याचं सगळ्यात मोठं साधन जर काही असेल तर त्या निवडणुका आहेत, ती लोकशाहीची प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला या ठिकाणी या निवडणुकांमध्ये निवडून यायचं आहे। बंधू भगिनींनो, कार्यकर्ता मित्रांनो, आपल्या समोर प्रश्न असतील, कारण आमच्या मीडियाला देखील जर मी युतीवर काही बोललो नाही तर असं वाटेल की काहीच बोलले नाही आणि माझ्या भाषणाला ते कुठली प्रसिद्धीच देणार नाही, कारण त्यांना सगळा इंटरेस्ट युतीमध्ये आहे। मी त्यांच्या करता बोलत नाही, तुमच्या करता बोलतो। भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये, पहिली गोष्ट लक्षात ठेवा। भारतीय जनता पक्ष लाचार नाहीये, हो आम्हाला युती हवी आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, केवळ या देशाच्या कल्याणाकरता हवी आहे। हिंदुत्ववादी एकत्रित राहिले पाहिजे म्हणून आम्ही प्रयत्न करतो। चोरांच्या हाती सत्ता जाऊ नये, ज्यांनी या देशाला लुटण्याचं काम केलं त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये, ज्यांची डोकी हॅक झाली आहेत त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये, जे पाकिस्तान धर्जण्यांना सोबत घेऊन काम करतात त्यांच्या हाती सत्ता जाऊ नये। म्हणून या ठिकाणी आम्ही युतीचा प्रयत्न करतोय। पण कोणाला जर असं वाटत असेल भारतीय जनता पक्ष लाचार आहे, अटल बिहारी वाजपेयी आणि नरेंद्र मोदीचा पक्ष आहे, हा पक्ष कधी लाचार होऊ शकत नाही। अरे आम्ही शून्यातनं जग उभं करणारे लोक, आमचे 2 निवडून आले, लोकांनी सांगितलं पक्ष संपला, त्या 2 पासनं 285 पर्यंत पोहोचलेला पक्ष आहे। बंधू भगिनींनो, युतीची काळजी करू नका। ज्यांना हिंदुत्ववाद पाहिजे ते आपल्या सोबत येतील, ज्यांना हिंदुत्ववाद नको आहे ते जे हिंदूंच्या विरोधात आहेत त्यांच्या सोबत जातील। युतीची काळजी करण्याचं कारण नाही आहे, जो आएगा उसके साथ और जो नहीं आएगा उसके बिना, जो येईल त्याला सोबत घेऊन आणि जो येणार नाही त्याच्याशिवाय, या देशाकरता लढल्याशिवाय आणि या देशामध्ये मोदीजींचं सरकार स्थापित केल्याशिवाय भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आता थांबणार नाही। आणि म्हणून आपल्या अध्यक्षांनी काय संदेश दिलाय, आपल्या अध्यक्षांनी संदेश स्पष्ट दिलेला आहे। प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची मजबूत ताकद उभी करा। आपल्या सोबत आपले मित्र आले तर त्यांना निवडून आणू आणि ते जर आले नाही तर मोदींकरता जो हात वर करेल त्याला आम्ही निवडून आणू। आता या महाराष्ट्रामध्ये मोदीजींना ज्या प्रकारे मागच्या निवडणुकीत समर्थन मिळालं त्याचप्रमाणे याही निवडणुकीमध्ये मिळेल हा विश्वास मला आहे। आणि म्हणून आता मी आपल्याला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे,
आता निवडणुकीपूर्वी अशा प्रकारे आपण एकत्रित कदाचित येणार नाही. आता परत जायचं, किंतु परंतु डोक्यातनं काढायचे. ज्याप्रमाणे अर्जुनाचं एकच लक्ष होतं, आपलं लक्ष एकच आहे, सत्ता नाही. आपलं एकच लक्ष आहे, भारत मातेची सेवा. आणि भारत मातेची सेवा करण्याकरता भारत मातेचा सुपुत्र नरेंद्र मोदीजींच्या रूपानं आपल्याला प्राप्त झालाय. त्या भारत मातेच्या सुपुत्राला पुन्हा एकदा सेवेची संधी देण्याकरता संपूर्ण भारतीय जनता पक्ष आपल्या दला बलासहित आपल्या जीवनाचा क्षण आणि क्षण, रक्ताचा कण आणि कण हा त्या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही. हा विश्वास या जालन्यात घेऊन आपण वापस जाऊया, एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.